विंजे सरकार, तुम्हाला तर सगळ्यांचं सगळं कळतं ना, मग इथे इथे कसे आले तुम्ही? हे काही कळत नाहीये. आम्ही तर घरात होतो, इथं कसे आलो? आय! डोकं का दुखतंय? डोक्याला मार लागल्यासारखं वाटत. कसं आलो आम्ही इथं? म्हणजे सरकार काही कळना झालंय. डोकं दुखतंय. कसं आलो आम्ही? अहो बाबा, तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय नका मला सतत फोन करू इकडे प्लीज. मला परत परत तेच तेच सांगू नकोस. कळतं मला सगळं. तर मला एक सांग, आम्ही तुला सांगितलेलं काम झालं का? हो झालंय. यू आर माय स्वीट स्वीट डॉटर. आणि तू या पोपटराव लांडगेंची कर्तबगार मुलगी आहे याचा आम्हाला फक्त अभिमान नाही तर गर्व सुद्धा आहे तुझा. झालं का तुमचं? ठेवू मी आता फोन? ए थांब. काय फोन ठेवू का? फोन ठेवू का? मी काय सांगतोय ते नीट ऐक. पैसे वेळेत मिळाले तर त्याचा उपयोग आहे, कळलं का? आम्हाला लवकरात लवकर 5 लाख रुपये आणून दे. काय 5 लाख? हो 5. तो नालायक एक नंबरचा करप्ट इन्स्पेक्टर गुलब्या तिकडे मगरी सारखा हा करून बसलाय. त्याचा फोन येऊन गेला आम्हाला. रामखोर आम्हाला म्हणत होता पैसे दिले नाही ना तर तुम्हाला गोपाळ सारखं लटकवेन. पोरकी उशीर शिकला तू. तुम्ही शांत बसाव जरा बाबा. ऐका, तुम्ही स्वतःही पॅनिक होऊ नका आणि प्लीज मला पॅनिक करू नका प्लीज. पैसे हातात मिळेपर्यंत आम्ही पॅनिकच होणार ना. आज तुम्हाला फक्त 1 लाखच मिळणार आहेत. 1 लाखाने काय होणार आहे? ऐकणार आहे का तो? थांबेल. खरं तर त्याच्या अवकातीपेक्षा ना जास्तच पैसे देतोय आपण त्याला. बाकीचे 4 लाखही लवकर देऊन टाकू. ए श्रीकला, हे पुढचे 4 लाख तू कुठून आणि कसे मिळवणार आहे? त्या थेरड्या आनंदीकडे काही कमी पैसा आहे का बाबा? ते कुठे ठेवलेत ना ते मी शोधते आणि टाकाच टाकते तिच्यावर. टाक 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 टाक. आणि सगळी मिळकत सगळी मालमत्ता आहे ना एकदाची आमच्या हवाली करून टाक. करेन. आणि हो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज रत्नाला पाठवा. ए अगं पण पाठवावंच लागेल. तुमच्याकडे दुसरं ऑप्शन नाही. कळलं? खरं आपल्या ताकदीने तकत आणि खोट आपल्या आदतीनं माती खात. का नाही? नुसती माती नाही खात तर कालवून कालवून माती खातोय. आणि मला तर खात्री आहे का श्रीकला माती खाणारच म्हणून. आपण जो ट्रॅप लावलाय ना त्यात ती नक्की अडकणार. खरंय, तिच्या तोंडावरच दिसत होत की तिला असंच वाटतंय तुमच्याकडे पैसेत. मग चांगलंच आहे ना, तेच तर आपल्या फायद्याचं आहे. मोठ्या बाई, ती आपल्या जाळ्यात पूर्ण अडकेपर्यंत
आपल्याला सांभाळून राहावं लागल. तिने जे दाजींसोबत केलंय उद्या कुणासोबत पण करू शकते. खरं तर हे समज व्यंकट भाऊजींना सांगायला हवं, पण त्यांना हे सांगणार कसं तेच तर अवघड आहे. म्हणूनच म्हणते जरा सांभाळून राहा. ए चिंगळे, काय सारखं सारखं सांभाळून राहा. मला की येडी समजते का तू? ती तुझी श्रीकला आहे ना, ती शेर असेल ना तर मी 1 क्विंटल आहे. हा, मागच्या वेळेला त्या श्रीकलाला भुलले म्हणून काय झालं? पुन्हा नाही बोलायची. हा, पण मोठ्या बाई तुम्ही नंदन भाऊजाया कुठे चालल्या? ही श्रीकला नक्की चोरीचे पैसे घेऊन जात असेल कुठेतरी. काय कुठे निघाला नंदन भाऊजाया? आली थेरडी मांजर आडवी. अगाई कुठे नाही, इथेच जरा. इथंच काय इथंच? तिची काळजी घ्यायची सोडून तिला बाहेर कुठे घेऊन चाललीस? हिला काय करायच्यात नसत्या चौकशा, मूर्ख कुठली. मोठ्या बाई, आम्ही शतपावली करायला जात होतो. एवढा मोठा वाडा असताना बाहेर शतपावली करायला चाललीस काय? हो, पण इथे बाबांचं कीर्तन नाहीये ना. आणि इथे विठुरायाचं दर्शनही घडणार नाही म्हणून जातोय. व्यंकू महाराजांचं कीर्तन आहे आज. हो, तुम्हाला सांगितलं नाही का बाबांनी? अच्छा, अधोक्षज दादा येणार नाहीये म्हणून तुम्ही पण येणार नाही आहात का ताई? पण अधोक्षज दादा तर त्यांच्या कामासाठी गेले असतील ना, आणि तुम्ही तर शिष्य आहात बाबांच्या. ताई, तुम्ही तर असलंच पाहिजे ना कीर्तनाला. असू दे, एखाद दिवस माहिती नसलं म्हणून काही बिघडत नाही. आधी तू मला सांग, तू कीर्तनालाच चाललीस ना? आई, असं का विचारतेस तू? परत तेच विचारते. काय व्यंकट महाराजांचं कीर्तन आहे, आठवडी बाजार नाही. केवढी मोठी पिशवी घेतली हिनं. मोठ्या बाई, पिशवीत पाण्याची बाटली आणि हरिपाठाची पोथी आहे. अच्छा, बघू. पोथी. इंदू, तू काय आता तिची पिशवी चेक करणार आहेस? नारायणी ताई, माझा गोपाळ नाहीये ना हो इथे, म्हणून ही वेळ आली आहे माझ्यावर. तो असता ना तर कोणाची हिंमत नसती झाली मला विचारायची. नाही दाखवणार मी पिशवी. का का नाही दाखवणार? पिशवीमध्ये तर काही नाही ना. तुला इंदूला दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? दाखव. अगं श्रीकला, पिशवीत पाण्याची बाटली आणि हरिपाठाची पोथी असताना तुला एवढं घाबरायची काय गरज आहे? दाखव बरं, दाखव पिशवी दाखव. इंदू, आई, तुम्ही दोघी चुकीचे वागताय असं वाटत नाही का तुम्हाला? नाही वाट.
श्रीकला दाखव पिशवी. हीच वेळ यायची बाकी होती आता. ठीक आहे, तुम्हाला बघायचंय ना या पिशवीत काय आहे? घ्या, चेक करा. श्रीकला, काय ग? काय झालंय? का रडतीस तू बाळा? काका आता काय बोलायचं श्रीकला, तुला परत कुणी काही बोललंय का इथे? नाही बाबा, मला गोपाळची अचानक आठवण आली ना, म्हणून रडू आलं. नारायणीताई, आपण जाऊयात मंदिरात. काय की विठुरायासमोर बसले ना की मन जरा शांत होईल. आपण निघूयात का प्लीज? महाराज, आज कीर्तन आहे तुमचं? काय बोलला नाहीत मला. कीर्तन आहे हे आता तुला सांगायला पाहिजे का इंदू? माहित नसतं का हल्ली तुला? आणि समजा विसरायला झालं की आज कीर्तन आहे, तर मंदिराबाहेरच्या बोर्डवर लिहिलेलं असतं का ते पण विसरलीस आता? हासो, काय आहे? तुझी इच्छा असली तर ये तू कीर्तनाला, कारण सध्या परमार्थ वगैरे करण्यापेक्षा बाकीच्या इतर गोष्टींमध्येच तू जास्त व्यस्त असतेस, नाही काय? आणि जर तुझी इच्छा नसेल तर नाही आलीस ना तरी चालेल. मग काय, मनात नसताना दुसऱ्यांना क्लेश देत ते विठुरायाच्या मंदिरात जाऊन कीर्तन ऐकण्यात काय अर्थ आहे?
अशा लोकांनी ना विठुरायाच्या मंदिरातही येऊ नये आणि त्याचं कीर्तनही ऐकू नये. नारायणी, चुकीचं बोलतेय का मी? मी तर म्हणते व्यंकू काका, हिंदूंनी तर टाळकरी म्हणून पण उभं राहायला नको आपल्या मंदिरात. नारायणी, अगं एवढं टोकाचं का बोलतेस तू? मी असं का म्हणतेय हे तुमच्या शिष्येला बरोबर कळलंय, हो ना? मी इथे येण्यापूर्वी काही झालंय का? काही नाही. नारायणी उगीच चिडती. आता इंदूपेक्षा मोठी आहे म्हणजे तिने काही पण बोलावं का? नारायणी, जाताय ना मंदिरात, मग चुपचाप जावा. आम्ही चुपचापच चाललो होतो, पण तुम्हा दोघींना बघवलं नाही ना ते. नारायणीताई, झालं गेलं ते जाऊ देत. आपण पुन्हा पुन्हा तो विषय नको काढूयात प्लीज. थांबा. नेमकं काय घडलंय मला सांगेल का कोणीतरी? व्यंकू काका, तुम्हाला कीर्तनाला उभं राहायचंय. जाऊ दे. तुम्ही एक काम करा, तुम्ही श्रीकलाला घेऊन पुढे व्हा. मी आलेच. ठीक आहे. चल. नारायणी, आजकाल लई तोंड चालायला लागलं हं तुझं. आई, तुला माझी जीभ दिसते, पण स्वतःच आणि तुझ्या सुनेचं बेताल वागणं दिसत नाहीये. मापात राहायचं हं? माप सोडून तुम्ही वागताय. इंदू, आई, अगं कुठला सैतान बसलाय तुमच्या मानगुटीवर की तुम्ही दोघी अशा वागताय? नारायणीताई, इतक्या वर्षात इतकंच ओळखलंस का ग मला? एक शब्द बोलू नकोस तिच्या विरोधात. आज तिच्यामुळे वाचलीस तू. केवळ श्रीकलानं थांबवलं ना म्हणून मी गप्प बसले व्यंकू काकांसमोर. पुन्हा जर तुम्ही दोघी असे वागाल ना, तुमचा खंड जाहीरपणे फोडेल मी सगळ्यांसमोर. म्हणजे तुला असं वाटतंय का का आम्ही चुकीचं वागतोय म्हणून? चुकीचं वागताय? अगं चुकीचे वागताय तुम्ही. वेळेत सुधरा, नाही तर दोघी मिळून कोणत्या खड्ड्यात पडायला तुम्हाला तुमचं पण कळणार नाही. त्या आदाची अक्कल आलीये तुला? मला शिकवतीस? लई बोलतीस. असं करू नका प्लीज, प्लीज. ताई, एक शब्द बोलू नकोस. माऊली, आज ज्ञानानी, विज्ञानी आणि तंत्रज्ञानानी प्रचंड प्रगती केली. आज सगळीकडे मोठे मोठे रस्ते झालेत, मॉल झालेत, इमारती उंचच्या उंच बांधल्या गेलेत. पण माऊली, माणसांचं काय? घरं मोठी झाली आणि माणसांची मन मात्र छोटी झाली. माणूस माणसांवर विश्वास ठेवू शकत नाही, ही आजची परिस्थिती आहे. माऊली, विश्वास कधी आंधळा नसतो,
तर विश्वास ही माणुसकीवरची निष्ठा आहे आणि ती प्रत्येक माणसामध्ये असलीच पाहिजे. जो माणूस दुसऱ्या माणसावर विश्वास ठेवू शकत नाही ना, त्या माणसाने स्वतःचं आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. माऊली, आजची आपली अवस्था काय आहे? अहो, बाहेरच्या समाजातल्या तर सोडाच, पण आपल्या घरातल्या माणसांवर आपण विश्वास ठेवायला तयार नाही. मला आश्चर्य वाटतं की माणसाच्या मनामध्ये एवढा संशय येतो कुठून? माऊली, संशय हा खूप मोठा किडा आहे. संशयाचा भुंगा जर एकदा मनाला लागला तर त्या मनामध्ये विश्वास आणि शांती ही दोन्ही मूल्य कधीही बसू शकत नाही. आपण आपल्याच माणसांवर संशय घेतो, शंका घेतो. ही आपल्याला विठुरायची आणि सर्व साधू संतांची शिकवण आहे का? सर्व साधू संतांनी, तुकोबाराय असू देत, ज्ञानोबा माऊली असू देत, आपल्याला विश्वासाची आणि प्रेमाची शिकवणूक दिलेली. अहो, पसायदान का म्हणायचं? भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, असं माऊलींनी. सगळे प्राणी मात्र एकमेकांचे मित्र होवत, अशीच माऊलींची इच्छा आहे. तिथं अविश्वासाला जागाच नाही. एकनाथ महाराज तर म्हणतात, एका जनार्दनी न धरावा संशय, निश्चयेसी होय हरिरूपा, असं नाथबाबांनी सांगितलं. मनात जर संशयाला जागाच ठेवली नाही तर तुमचं सगळं जीवन हे हरिरूप होऊन जाईल, असं नाथ महाराज सांगतात. त्यासाठी माणसानी एकमेकावर विश्वास ठेवायला हवा, एकमेकांचा आदर करायला हवा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जो माणूस समोरच्या माणसावर, आपल्या माणसांवर विश्वास ठेवू शकतो, प्रेम करू शकतो, तो त्याच विश्वासाच्या आणि प्रेमाच्या आधारावर संपूर्ण जग जिंकू शकतो. आणि म्हणून माणसा माणसामधला विश्वास, माणसा माणसामधलं प्रेम हे कायम भक्कम राहिलं पाहिजे, वाढीला लागलं पाहिजे. आणि म्हणूनच सर्व संत आपल्याला सांगतात की विश्वास ठेवा, विश्वास राखा, विश्वास वाढवा आणि विश्वास जपा. राम कृष्ण हरी. मोठ्या बाई, ती आपल्या जाळ्यात पूर्ण अडकेपर्यंत आपल्याला सांभाळून राहावं लागेल. तिने जे दाजींसोबत केलंय, उद्या कुणासोबत पण करू शकते. आयो मायो, सॉरी, लागलं ना तुम्हाला? इंदू, ही कुठे मध्ये कडमडली आता? सॉरी, लागलं नाही तुम्हाला? जरा घाईत होते मी, ते मला दिसलंच नाही, धक्का लागला तुम्हाला. सॉरी. हा, ठेच लागली की हो तुमच्या पायाला? दुखत नाही ना? हा, सॉरी हो. ठेच लागून पण इतक्या जोरात पळाली. कोण आहे ही बाई? ते पण काळ्या साडीत. ह्या रत्नामाय खूप काळजी घेतात त्या माझी.
जावई बापू, सासूबाई काय कसं वाटतंय आता? डोकं दुखतंय अजून. चला, या निमित्तानं तुम्हाला डोकं आहे याची जाणीव तर झाली. सासूबाई टोचे मारला आलात का तुम्ही? अहो नाही हो, त्यासाठी इथं येण्याची काय गरज आहे? या असलं तुम्ही नेहमीच देत असता. आम्ही जरा आमचं वैयक्तिक काम होतं त्याच्यासाठी बाहेर गेलो होतो. वैयक्तिक काम कोणतं? ते ते होतं, म्हणजे हे इथंच ते एक काम आमचं. काय मग हो? मग नारायणीने मला पाणी आणून दिलं, ते पाणी आम्ही प्यायलो आणि पुढचं काही आठवतच नाही सासूबाई. पण आहे ना, जेव्हा जाग आली ना तेव्हा आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला होतो. आम्ही खूप विचार केला की इथं कसं काय पोचलो आपण, पण काहीच आठवत नाही सासूबाई, काहीच नाही. आधीचा आठवत नाही म्हणजे तुम्हाला नारायणीनं पाणी दिलं त्यानंतरच काही आठवत नाही? हो ना, हे सगळं कोणाला सांगू नका बरं का, नाही तर गावातले लोक म्हणतील म्हणजे सरकारच्या डोक्यावर परिणाम झालाय. नाही. जावई बापू, आता एक महत्वाची गोष्ट, खुनगाड बांधा. याच्या पुढं श्रीकलानं तुम्हाला काही खायला प्यायला दिलं तर ते घ्यायचं नाही. त्याचा असं आहे जावई बापू, का तुम्हाला दिलेलं पाणी हे श्रीकलानं. बरं वाटतं का? नीट झोप लागली ना? पण अजून किती आवरटपणा करशील? 5 लाख रुपये नाही दिले ना पोपटराव तुम्ही, तर तुम्ही मरणार. अरे जरा तरी उपकाराची जाणीव ठेव ना. आता आमच्या पैशाची बाग उरली नाहीये. पोपटराव, हे अर्धे पण पैसे नाही आहेत. लय घासाघीस करतो ना आम्ही. एक काम कर ना, तूच आम्हाला गोळी घाल ना. घाल ना, घाल घाल आम्हाला गोळी घाल. घालतो का? घाल. तुम्हाला मारायला मिटकरची साक्ष पुरेशी, एवढं लक्षात राहू द्या. त्याने जर तोंड उघडलं ना, आयुष्यभर बसाल जेलात, चक्की पिसाच. माहिती मला सगळं. मला थोडा वेळ दे. असं म्हणता? बर, मग 2 लाखाची व्यवस्था करा, मग देतो. कळलं? येऊ मी? ह्याच्या बापाला मदत केली म्हणून हा इन्स्पेक्टर झाला आणि सगळे उपकार विसरला. हे परमेश्वरा, अरे खऱ्याची दुनिया उरली नाहीये रे. सगळे याच्यासारखे हलकट भरलेत. हे हलकट. पुढच्या पैशांची व्यवस्था मी कशी करू? कुठे आणू एवढे पैसे मी? हा, शिकलाला सांगावं लागेल. दादा, तुम्ही ती एक बाई अशी म्हातारी जाताना बघितली नाही?
कुठे बाई? तर बघता गायब झाले. अगं एवढं घाबरायला काय झालं? नवराच तुझा मी. अरे किती घाबरले मी. तू इथं काय करतो? हाच प्रश्न खरं तर मी तुला विचारला पाहिजे की तू इथं काय करते एवढ्या रात्री? इथं अरे ते मी त्या बाईला, कोणती बाई? त्या बचत गटाच्या राधाबाई नाहीत का, त्यांना बघायला आले होते. पण तू इथं काय करतोय? अगं मी पंचायत समितीच्या मीटिंगला गेलो होतो. ती विम्याची कामं होती बऱ्याच लोकांची, ती करत होतो. अगं मला माहिती असतं तू आहेस तर मी तुला पण घेऊन गेलो नसतो का? हरकत नाही, जाताना सोबत जाऊ की. आयडिया बेस्ट आहे. चल मग अंमल करू. वहिनी, व्यंकट भाऊजी. काका अजोक्षचं घर आहे. श्रीकला, ती पोथ ही माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे. ए व्यंक्या, तुम्हा सगळ्यांना मी घराबाहेर काढलं. आज माझा ह्या श्रीकलाचा बदला पूर्ण झाला. एक एक दिग्रस करायला रस्त्यावर आणलं मी आज. अरे तीच लायकी आहे तुमची. पुन्हा ह्या उमऱ्याच्या आसपास एक फिरकायचं नाही ना. सांगून ठेवते. कसलं भयंकर स्वप्न होतंय. मला माहिती तू मला सावध करायला आलास. गोपाळच्या वेळेस पण सावध केलं होतंस. दुर्दैवानं मी काही करू शकले नाही.
पण या वेळेस असं नाही होणार. माझा जीव गेला तरी 72, पण त्या श्रीकलेची कुठली चाल मी चालू देणार नाही. फक्त तुझा आशीर्वाद पाठीशी असू दे. अहो चहा घेणार का? नाही नको, सकाळपासून 7 वेळेस घेऊन झाला. हो का? म्हणजे आता तुमचं डोकं दुखायचं थांबलेलं दिसतंय. हो मग विंजे सरकार आहे आम्ही, एकदम मजबूत. थोडस दुखत होतं पण आता एकदम ओके. चांगलंय, विठुरायाची कृपा म्हणायची. विठुरायाची कृपा? अहो आम्ही पर्वतासारखे खंबीर आहे म्हणून. हो मग आताच तुम्ही. पण मला सांगा, काल आई आपल्या खोलीत आली होती तेव्हा ती काही महत्वाचं बोलत होती का तुमच्याशी? नाही म्हणजे मी आली आणि तिने विषयच बदलला. नाही नाही, सासूबाईंना कोणाची भीती विषय बदलायला? त्यांनी काही विषय नाही बदलला. नाही का? मग काय म्हणत होती आई? काही नाही, आमच्या तब्येतीची चौकशी करत होत्या. कारण आम्ही कुलते एक जावई बापू आहे ना या घरातली, म्हणून. हो मग उगीच माझी आई तुम्हाला तामणगावचे राजहंस नाही म्हणत. पटलंय ना तुम्हाला? पटलंय ना? हो मग. हा. पण अजून काही म्हणत होती काही? नाही म्हणजे तुम्हाला सूचना वगैरे दिलाय का? नाही नाही, फार काही नाही. त्या म्हणाल्या की श्रीकलाच्या हातचं काही खाऊ पिऊ नका. आईला ना काय झालं काही कळतच नाही. ती विचित्र वागते. तिच्या नादाला लागली ना तेव्हापासून अशी वागते. काय बडबडते? मला ना वैतागच आलाय आईचा. कशी वागते ती त्या श्रीकलेशी? काय वाईट केलंय तिने तिचं? नुसती आपली श्रीकलेला बोलत असते. हे ना कुठेतरी थांबायला हवं आता. हो 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 हो, अगं पण तू विषय वाढवू नको. मी नाही विषय वाढवते, तुमच्या सन्माननीय सासूबाई विषय वाढवताय. मी आता जाते आणि त्या विषयाला पूर्ण विराम देऊन येते. थांबा. मोठे बाई, बरं झालं तू आलीस. मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. अगं मला पण तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. मोठे बाई, मला पण तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. आत्या, असं काय बघताय दोघी जणी? महत्वाचं सांगायचंय. मी आधी सांगू का मोठे बाई? हा बोल बोल बोल, कुठली महत्वाची गोष्ट आहे? हा, ते ना नाश्ता तयार आहे. तुमच्या दोघींना बोलवलंय. ही तुझी महत्वाची गोष्ट? हा मग आता पोटापेक्षा काही महत्वाचं असतं का? चल बरं इंदू, मोठे बाई चला ना, दोघी घास घास खाऊन घे. पुन्हा जर असा आचरटपणा करशील ना तर उरलेले दात पाडून टाकीन तुझे. नाही नाही, चुकलं. म्हणलं दोघी सासू सोन्या एवढ्या गोड गप्पा मारत्यात, जरा गंमत करावी. पुढच्या वेळेला जरा वेळ काळ बघून गंमत करत जा. पण करत जा. लई रडलीस करिश्मा ताई वेळेस. कुठे आहे ती कार्टी? तिला पण दे थोडासा नाश्ता. ती कोठी घर साफ करती. म्हणली समद काम झालं की मग खाई. हा चांगलंय. तू हो आत्या, पुढं आम्ही येतो. हा, अन्न थंड झाल्यावर चांगलं नाही लागत. इंदे चल बाई चल, नाही तर बोलून बोलून डोकं गरम करेल ही. चला. चल, नाही माझं झालं खाऊन.
आता तुम्ही दोघे खा, मी करिश्माला मदत करून येते. चल, काय आपण गेल्याशिवाय जाणार नाही. चला. हा चला लवकर चला. बरं, आज सगळ्यांच्या आवडीचे दही धपाटे केलेत बरं का नारायणीनं. आणि हो आदू, कारळाची चटणी केली. गोपाळला खूप आवडायचंय ना दही धपाटे. श्रीकला, तुझ्या पोटात आता गोपाळचा अंश वाढतोय की नाही? मग असं सारखं रडत राहिलीस तर रडका गोपाळ येईल ना. आणि आम्हाला नकोय बाई असा रडका गोपाळ. डोळे पुस बर. शाब्बास. आणि गोपाळला आणि तुला दोघांनाही आवडतात की नाही धपाटे? मग आज दोघांच्या वतीने तूच खा. सगळ्यांचं खाऊन झालं की मी खाते ते. श्रीकला, मनाने किती चांगली आहेस बाळा तू. ताई, तुम्ही सगळ्यांना धपाटे वाढता का? मी बघते पुढचं. श्रीकला, आज तूच वाढ. नारायणी, अगं तिला कशाला काम करायला सांगतेस? नाही पण आज करावीच लागेल. अगं पण काकू, मला तुझी काळजी समजते. अशा अवस्थेत तिला काम सांगायला नको हे कळतंय मला. पण आपल्या घरातल्या काही लोकांना असं वाटतं की श्रीकलेच्या हातचं काही खाऊ पिऊ नये. आणि अशी सूचना पण देण्यात आली. काय बोलतीस तू नारायण? काका, जे कळलंय ना तेच बोलते. अगं पण असं कोण म्हणलं? घरातली ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती बोलली. नारायणी, हे असं बोलण्याचं कारण? ज्या बोलल्या त्यांनाच विचारूया ना आपण. मोठ्या बाई उर्फ आनंदी अंताजी दिग्रसकर.
आणि त्यांच्या लाडक्या सुनबाई इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर ह्या बोलतात. आईच्या वागण्याचं मला काही आश्चर्य वाटत नाहीये, पण इंदू तू अशी वागशील असं मला वाटलं नव्हतं ग. एकीकडे कीर्तनात एवढे उपदेश देतेस आणि दुसरीकडे इतक्या खालच्या पातळीचं वागतेस. लाज नाही वाटत तुला? जास्त बोलशील ना तर इकडचं थोबड तिकडं करून ठेवीन. तुला दुसरी येत काय गाई? नारायणी शांत हो. काका कशी हो मी शांत? एक बाई दुसऱ्या बाईला त्रास देते, तिचा अपमान करते, नाही बघवते मला. ये पा, तुला ज्या गोष्टीतलं कळत नाही ना, उगाच त्यामध्ये बोलू नकोस. वहिनी आहो, हे सगळं काय चाललंय हो तुमचं? आणि तुम्ही आता का वागताय अशा? अहो ही श्रीकला आपली सून आहे, आपली सून. का नाही पचनी पडत आहे तुमच्या आई? अहो मोठे भाई, माझ्या गोपाळची बायको आहे ती. कधीच स्वीकारणार नाही आहात का हो तुम्ही? वहिनी, आम्ही काहीतरी विचारतोय तुम्हाला. आता अशा गप्प बसू नका. काय जे एकदा तुमच्या डोक्यात सुरू आहे ना, ते एकदा सांगून टाका सगळ्यांना. व्यंकट भाऊजी, ही आपली नारायणी मूर्खासारखं बोलतीये. पण तुम्ही कशाला चिडताय माझ्यावर? हो, नारायणी ऐकते आणि समज वेगळाच करून घेते आणि मग हे असा गोंधळ होऊन जातो. म्हणजे जरा गैरसमज झालाय तिचा. आई अगं आता तरी खरं बोल. उगाच काहीतरी बोलून वेळ मारून नको नेऊ. नारायणी, तुला ना एक मुस्कटातच दिली पाहिजे. तुझं लेकरू सुद्धा आता 8 वर्षाचं झालं, त्याला पण अक्कल आली, पण अजून तुला अक्कल येई ना. अगं बाई, आई आहे मी तुझी, मी कशाला तुझ्याशी खोटं बोलेन? हा आई, तू यांना श्रीकलाच्या हातचं काही खाऊ पिऊ नका असं नाही म्हणाली? हा म्हणाले. त्याचं काय आहे व्यंकट भाऊजी? का जावई बापू इकडची काडी तिकडं करत नाही?
काही काम करत नाही, सगळी कामं दुसऱ्यांना सांगतात. श्रीकलाला पण सांगतात. त्यात श्रीकला नवी, ती सगळी कामं करते. श्रीकला पोटुशी आहे, आता तिने रेस्ट घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं. शकू, हे मी सांगितलं तर माझं काही चुकलं का? आई तू ना, मी ना काय? काल आम्ही कीर्तनाला जात होतो तेव्हा तू आणि इंदूनी श्रीकलाची पिशवी चेक नाही केली? हा, म्हणजे ती जड आहे का, किती जड आहे ते पाहायला. अगं आई किती खोटं बोलशील. काल ती बिचारी सांगत होती की पिशवीत फक्त पाण्याची बाटली आणि पोथी आहे म्हणून, तरी तुम्ही दोघींनी तिची पिशवी चेक केली. श्रीकला, हे सगळं बोलली नाहीस तू माझ्याशी? बाबा बाबा मला घरात भांडणं नको होती म्हणून मी अगं म्हणून हा अन्याय सहन करणार आहेस का आता तू? मोठे भाई, माझ्या सुनेशी असं वागायला नको होतं.